आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर पवन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतील कडा लागली, थोडंसं विकेट किपर पासून बॉल दूरच राहिलाय. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मनोज सुर्वे सुरुवात करत आहेत या डावाची. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर आलाय चौकार, त्यानंतर आणखी एक सिंगल. म्हणजेच की आता स्ट्रायकिंगला पवन बोकडे पाहायला मिळतील. बॅकफुटला जात चांगला खेळला हा फटका. सिंगल मात्र धावेसाठी चांगला ड्राईव्ह लगावाला बॅकफुटला जात. तिथे फिल्डरच्या हातामध्ये जरूर खेळून काढलाय, परंतु मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आहे. धावसंख्या 7 धावा 7. 6 ओव्हरचा हा सामना. 2 गोलंदाजांना 2-2 ओव्हर टाकण्याची मुभा. त्यानंतर एक गोलंदाजाला 1-1 म्हणजे एकूण 4 गोलंदाज तुम्ही वापरू शकतात. प्रत्येक टीमकडे 1-1 रेफरल असणार आहे. कटआउट सोडून सगळ्या गोष्टींसाठी, सगळ्या बाबींसाठी तुम्ही रेफरल या ठिकाणी यूज करू शकता. फुलटॉस लेनचा बॉल होता, बॉल फिरलाय
आणि जसा बॉल फिरला बॉलरकडे ट्रॅव्हल करतोय. गतिमान आउटफील्ड या मैदानाची आणि बॉल जातोय डीप थर्ड मॅन बॉलरच्या पलीकडे. पंचांचा इशारा चौकार. चौकार आलाय. धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा 11. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. 2 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये लगावल्यात. स्वप्नील राऊत पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला. 2 ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे. 4 गोलंदाज तुम्ही वापरण्याची मुभा तुम्हाला. हाय बॉल अगदी बॉलच्या लाईन मध्ये गेले परंतु मात्र या डॉट बॉल. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. बॅटिंग टीम बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. हा वाईट बॉल आहे का ते चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाने चेक करायचं आहे. हॅलो, इट्स फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंग टीमने इकडे रेफरल गमावलाय. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद. टीम ब्लॅक डायमंड वनी संघ 11 धावा 11. डाऊन द लेग इथे विशाल बोरकर आल्यात बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल जर पाहिला तर दिशा हे चेंडूने सुरुवात. धावसंख्या 12 12. विशाल बोरकर सुरुवात करतील या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरची. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरसावली 12 धावा. एका बाजूला पवन, त्यांच्या बरोबरीला स्वप्नील राऊत. जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जागा बनवली पवनच्या बॅटमधून हा धमाका आणि बॉल जातोय डीप स्क्वेअर लाईनच्या पलीकडे. डिस्पॅच केला गेलाय. हा आसमानी टोला षटकार. अगदी षटकार लगावला. बॉलच्या लाईन मध्ये गेली, जागा बनवली. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये प्रॉपर टायमिंग षटकार लगावलाय या बॉलवरती. पुन्हा एक वेळ दूर ठेवण्याचा प्रयत्न खूप जास्त बाहेर. पंचांनी या बॉलला वाईटची घोषणा केली आहे. वाईट बॉल असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 19 19. दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. 6 ओव्हरचा हा सामना. पुन्हा एक वेळ इथे स्वीप करायचा होता पवन बोकडे. आणि बघा चांगला कमबॅक आहे. जरूर षटकारानंतर वाईट बॉल आला त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडूही टाकला गेला इकडे विशाल बोरकरच्या बॉलिंग मध्ये. नो बॉल असणार आहे. पिचिंग आउटसाइड दी जी गाईडलाईन आहे त्याच्या बाहेर पिच हा बॉल झाला. त्यामुळे पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली आहे. म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी आणि फ्री हिट बॉलवरती बघूयात काय नेमकं घडते. 20 धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा होत आहेत. फ्री हिट वरती उडवण्याचा प्रयत्न. कावकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत उमेश. डोक्यावरून बॉल उसळी खात जातोय. क्षेत्ररक्षक बनतील मात्र प्रेक्षक आणि बॉल हेक्ट पॉइंट टू द रोप. 4-4 चौकार. चौकार आलाय पवन बोकडेच्या बॅट मधून. याच ओव्हर मध्ये चांगले बॅटिंग करतायत पवन. ओ उडवलाय आडव्या बॅटने खेचलाय परंतु मात्र इथे सरळ हातामध्ये कमबॅक सुद्धा केला इकडे विशालने. पहिल्या बॉलवरती वार आता केला गेलाय पलटवार आणि ब्लॅक डायमंड वनी संघाला एक मोठा धक्का लागतोय. पवन बाद होतील या मॅच मध्ये.
थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती 24-24, एक गडी बाद. 2 बॉल बाकी असणार आहे. बॅटिंगसाठी आलेत फिरोज सय्यद, ब्लॅक डायमंड वनी संघ. जर पाहिलं तर या मॅच मध्ये जर मालेगाव वॉरियर वाशिम संघाने टॉस जिंकला असला, बॅटिंगचं आमंत्रण दिलंय, ब्लॅक डायमंड वनी संघ आला. आणि खरं तर वनी परिसर असू द्या, त्यानंतर त्या परिसरामध्ये खूप जास्त क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे रोजनिशी सराव करणारा हा ब्लॅक डायमंड वनीचा संघ चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत पहिल्या काही ओव्हर्समध्ये. पुढला जात कट करण्याचा प्रयत्न अपील झाली आहे, परंतु बॉल बॅटच्या जवळून निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकूण आतापर्यंत 13 धावा आल्या, परंतु मात्र विकेटही आली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय विशाल बोरकर बॉलिंगसाठी. फिरोज सय्यद स्ट्रायकिंग एंडला. इथे कव्हर्स मध्ये खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बनवला लाईनकडे, बॉल गॅप भेटला गेलाय, जणू काही साई इथे सुईमध्ये धागा होवलाय आणि बॉल जातोय अगदी बॅटिंगसाठी सौरभ. पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीप सजवायचा होता, बघण्यासारखं आहे. बॅटिंगसाठी विक्की आल्या. पहिल्याच बॉलवरती विक्कीचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा, परंतु एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 30-30, 3 बॉल बाकी असणार आहेत. तिसऱ्या ओव्हरच्या मैदानाच्या आतमध्ये मनोज सुर्वेने बॉलिंग चांगली केली आतापर्यंत. दुसऱ्या ओव्हरचा स्पेल त्यांचा सुरू आहे. पुन्हा एक वेळ इथे स्विच करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल अगदी बॅटचा खालून वेगाने निघून गेला विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट बॉल.
आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये मागच्या 4 बॉलमध्ये 2 मात्र धावा खर्च केल्या मनोज सुर्वेने. पलटवार केला या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्याला भरून काढण्याचं काम करतायत मनोज सुर्वे. ती क्षमता सुद्धा आहे मनोज सुर्वेकडे. या खेळपट्टीवर टप्पा त्यांनी ओळखला. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच अप्रतिम मारा केला. त्यानंतर या ओव्हरमध्ये अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आतापर्यंत. बघा आणखीन एक समोर टाकलेला बॉल गुड लेंथला पडल्यानंतर बॅटच्या जवळून निघून गेला. मागचे 2 बॉल निर्धाव चेंडू टाकतात मनोज सुर्वे या मॅच मध्ये. आणि ही तर खासियत आहे बघा, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही या खेळपट्टीला ओळखलं ना तर त्यावेळेला मात्र तुम्हाला पुरेपूर फायदा करून देते ही खेळपट्टी. ऐतिहासिक असं हे मैदान. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉलने ज्या मदतीने या ओव्हरमध्ये आल्या मात्र एकूण 2 धावा आणि 1 विकेट सुद्धा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम ब्लॅक डायमंड वनिश संघाची 30 धावा आणि 2 गडी बाद 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोरिल्लाचं सुद्धा आगमन झालंय आणि थोड्याच वेळात तात्या विंचू सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अपील झाली आहे. बघा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला गोरिला सुद्धा पाहायला मिळेल आणि गोरिला सुद्धा या मॅचचा आनंद घेतोय. धन्यवाद गोरिला, क्या बात आहे. गोरिला आम्हाला हायवाय करतो इकडे. आजचा दिवस खरं तर दुसरा दिवस असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 30-30 2 गडी बाद. पुन्हा एक वेळ अक्रॉस द लाईन गेले. डीप काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती होता. नक्कीच तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. बॉलिंग ऍक्शन इकडे चेक करायची आहे. चला दादा बाहेर या तुम्ही. दादा ते आतमध्ये ग्राउंड मध्ये असलेले आमचे प्रेक्षक असतील आपणास विनंती, चला बाहेर या लवकर. तुम्हीच दादा, आमचा आवाज जर पोहोचत असेल या पटकन लवकर बाहेर यायचं आहे. थर्ड umpire decision, it's no ball. नो बॉल असणार आहे. नो बॉल प्लस 1 धाव जोडली गेली आहे. म्हणजेच की नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॅन असणार आहे. तर फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी. फ्री हिट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र फ्री हिटची संधी होती. संधी गमावली इकडे फलंदाजाने. फायदा उचलू शकले नाही आहे फ्री हिट बॉलचा. त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या 33-33. ते मात्र प्रॉपर टायमिंग. बॉल एक टप्पा उसरी खा जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौकार डीजे.
आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एक वेळ स्वीप चांगला केलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर उडवलाय आणि बॉल आउट ऑफ दी पार्क, स्टेडियमच्या बाहेर. डीजे सागर, तो वरती बॉल आहे ना सागर, त्या मंडप वरती बॉल आहे सागर. मार मार, समोरच्या साईडला आहे, समोरच्या साईडला बॉल आलेला आहे. थँक्यू गोरिला. आज गोरिलाचा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्या गोरिला जवळ जाय, तुला पकडायला लावू का? इथे सुद्धा जर पाहिलं तर चांगला स्वीप केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी परंतु नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे अगदी 45 धावा. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. धावसंख्या 45-45. पुन्हा एक वेळ स्वीप चांगला लगावलाय. फिल्डर थोडीशी मिसफील्ड करत असताना फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरी धाव कंप्लीट, तिसरीचा आहे प्रयत्न परंतु मात्र वेळेस नकार दिला यावेळेला. म्हणजेच की या 2 धावांच्या मदतीने ओव्हरची होती आहे समाप्ती. ओव्हर समाप्तीनंतर 4 ओव्हरची समाप्ती, 47 धावा आणि गडीबाज झाल्या त्या मॅच मध्ये 2 टीम ब्लॅक डायमंड वनी संघाचे. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि तात्या विंचूचं सुद्धा इथे आगमन झालंय. तात्या विंचूचं आगमन, शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळते. वाईटचा इशारा या दरम्यान पाहायला मिळेल आणि आता गोरिला आणि तात्या विंचूचं इथे मिलन पाहायला मिळणार आहे आपल्याला. इथे सुद्धा बॉल हवेत. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत, बॉलला परत करतायत. तोपर्यंत मात्र या बॉलवरती एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल आणि गोरिला आणि तात्या विंचूचं मिलन इथे पाहायला मिळते आहे. तर दोन्ही मित्र आहेत. धावसंख्या धाव फलकावरती नक्कीच बॉल बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हल करतोय. वेगाने ट्रॅव्हल करत असताना पायाचा पुरेपूर वापर. तिसऱ्या धावेचा कॉल आणि ते 3 धावा सहजतेने जोडल्या जातील. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 52-52. 2 गडी बाद. 5वा ओव्हर प्रगतीपथाला. उमेश मस्के आलेत बॉलिंग साठी. इथे बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले आहेत. बॉलच्या खाली होते. विकेटचं बदल आणि धक्का क्रमांक आणखीन एक मोठा लागतोय. 3रा टीम ब्लॅक डायमंड वनी संघाला. डीजे
थँक्यू डीजे. चला चला, नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. तर इथे जर पाहिलं तर धाव कंप्लीट केली जाईल. आणि यानंतरचा होणारा एक मोठा सामना एका बाजूला असणार आहे जळगावचा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये बुलढाणा ॲग्रो स्पार्टन. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली. यावेळेला पुन्हा एक वेळ कोणतीही चुकी करणार नाही. या विकेटचं पतन, आणखी कॅच पकडल्या जाईल. धक्का क्रमांक 4 लागतोय टीम ब्लॅक डायमंड वरी संघाला. डीजे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. तर धावसंख्या धाव फलकावरती 53, शेवटचा बॉल. तर या डॉट बॉलने इथे होते ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा, 4 गडी बाद. ब्लॅक डायमंड वनी डीजे. उमेश आल्यात आता बॉलिंगसाठी. हो, इथे मात्र नो बॉल असणार आहे. नो बॉल आहे, फेकीचा स्वरूपाचा नो बॉल. फेकीचा नो बॉल असणार आहे, त्यामुळे आता गोलंदाज बॅन असतील. डीजे. बॉलिंगसाठी सुंदर आहेत, सुंदर राठोड. धावसंख्या धाव फलकावरती 55 धावा, 55. अगदी स्लाइटली ओव्हर पिच उडवलाय आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. आणखी एक धमाका षटकार. बॅटच्या बाहेरची गडा लागली आहे. फ्लॅश स्लिपला फिल्डर आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल मात्र जोडली जाईल.
62 धावा धावफलकावरती होत आहेत. 62. पुन्हा एक वेळ याही बॉलवरती एक मात्र धाव. 2 बॉल बाकी असणार आहेत पहिल्या डावातले. धावसंख्या 63 धावा. 63. बॅटिंग आज अप्रतिम केली आतापर्यंत जर पाहिलं तर. एक सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे टीम ब्लॅक डायमंड वनी संघाने. इथे मात्र हा बॉल अगदी बॅटच्या दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट असणार आहे. येणारा बॉल या पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 63 धावा. 63. या बॉलवरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र या डॉट बॉलने इनिंगची होती आहे समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा बनवल्या ब्लॅक डायमंड वनी संघाने आणि 64 धावांचं लक्ष आहे टीम मालेगाव वॉरियर वाशिम संघासमोर. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत कॉम बॉक्स मध्ये जुळतील हिंदीचे आमचे समालोचक सचिनजी जिम सर. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी,
तूर हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया गेली और गेंदबाज सचिन वैद्य गेंदबाजी के लिए 64 64 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद यहां पर अपील मगर नकारा. हमारे आज के दोनों ही ऑफिशियल अंपायर काफी तजुर्बा रखते हैं. आज के दिन का दूसरा मुकाबला बीच मैदान पर खेला जा रहा है. मालेगांव वाशिम वर्सेस वनी के बीच में 64 64 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पर. इस बार अंदरूनी किनारा लगता हुआ रनआउट का चांस हो सकता है, मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों की तरफ से. इसी के साथ खाता खोलते हुए प्रेम और टीम का भी खाता खुलता हुआ चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा करते हुए सचिन वैद्य. इस बार खेलते हैं फील्डर मौजूद. अच्छी फील्डिंग, फिर भी यहाँ पर एक रन लेने में संतुष्ट दोनों ही बल्लेबाज. 2 ओवर का पावर प्ले. खेलना चाहते थे इस बार. अच्छी गेंद सचिन वैद्य गति में परिवर्तन करते हुए इस बार बेहतरीन शॉट मगर फील्डर वहां पर मौजूद. धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 3 रनों पर चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा करते हुए सचिन वैद्य. अभी तक अच्छी गेंदबाजी देखने को मिली. इस बार स्ट्राइक पर विशाल. फुल टॉस गेंद, हवा में गेंद, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 1 बाउंस. अच्छी फील्डिंग, उतना अच्छा थ्रो, रनआउट का चांस हो सकता है मगर रनिंग अच्छी बिटवीन द विकेट. दोनों ही बल्लेबाजों की तरफ से दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए इसी के साथ ओवर की समाप्ति. 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या जहां पहुंची 5 रनों पर. एक अच्छी गेंदबाजी इस ओवर में देखने को मिली सचिन वैद्य की तरफ से. डीजे चला नांदेड चॅम्पियन आणि JM जालना यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. इस बार गेंदबाजी के लिए विक्की और स्ट्राइक पर है प्रेम. नांदेड चॅम्पियन्स आणि JMPDF जालना दोन्ही संघांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कमिटीमध्ये यायचं आहे. इस बार फुल टॉस गेंद ठीक तरह से खेल नहीं सके प्रेम, फिर भी यहाँ पर 1 रन लेने में कामयाब. और लेग बाइस का आता हुआ इशारा. हॅलो. तर टॉससाठी आपल्यासोबत आता टॉस घेणार आहेत ऑर्गेनायझर प्रसाद फदाट यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. इस बार खेलना चाहते थे बीट होते हुए बल्लेबाज, बाकी का काम किया विकेट कीपर ने. अच्छी गेंदबाजी अभी तक दोनों ही गेंदबाजों की तरफ से स्ट्रगल करते हुए दोनों ही बल्लेबाज विशाल और प्रेम. चलता हुआ ये पावर प्ले का दूसरा ओवर. इस बार खेलते हैं फील्डर वहां पर कोई मौजूद नहीं और 1 रन लेने में संतुष्ट.
इसी 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची 7 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान पर. चला सुपर 11 जळगाव आणि बुलढाणा एग्रो स्पार्टन टॉस साठी यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी दोन्ही टीमना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचंय. फिर से यहाँ पर अच्छी गेंद, पटकी भी गेंद, समझ नहीं सके प्रेम और अच्छी गेंदबाजी अभी तक विक्की के तरफ से. मालेगांव वाशिम. इस बार खेल दिया है गेंद सीधी बाउंड्री की तरफ जाती हुई, 1 बाउंस सीधा 4 रनों के लिए. डीजे जळगावचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सुपर 11 जळगाव. इस बार खेलना चाहते थे. इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची बगैर किसी विकेट के नुकसान पर 11 रन और पावर प्ले यहां पर समाप्त होता हुआ. डीजे चे कॅप्टन हा शेवटचा कॉल असेल. टॉस साठी यायचंय. सुपर 11 संघाचे कर्णधार 2 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर टॉस 11 रन. आपले आमंत्रित दालमिया अंकल यांचे सुद्धा स्वागत. मॅचचा आनंद घेताना दालमिया अंकल रोज आपल्या वेळातला वेळ देऊन मॅच आनंद बघताय. धन्यवाद दालमिया अंकल. और गेंदबाजी के लिए सौरभ फिर से खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद. सुपर 11 जळगाव संघाच्या कॅप्टन हा शेवटचा कॉल असेल. तुम्ही टॉस साठी यायचंय. हा शेवटचा कॉल असेल. और धीरे धीरे रन संख्या जा पहुंची 12 रनों पर चलता हुआ तीसरा ओवर, जिसे पूरा करते हुए गेंदबाज सौरभ राइट आर्म ओवर द विकेट. इस बार उठाकर खेल दिया है, वहां पर फील्डर मौजूद और विकेट का पता न मिलता हुआ यहां पर लगता हुआ पहला झटका. डीजे सुंदर राठोड. अच्छी गेंदबाजी अभी तक सौरभ की तरफ से. अभी कसी भी गेंदबाजी अभी तक तीनों ही गेंदबाज सचिन, विक्की और सौरभ. इस बार फिर से हवा में गेंद खाली क्षेत्र में जाती हुई और यहाँ पर दूसरा रन दौड़ती हुई और अच्छी रनिंग है बिटवीन द विकेट. रनआउट का चांस हो सकता है मगर बेहतरीन रनिंग का नजारा. 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. सुपर 11 जळगावचे कॅप्टन फिर से यहाँ पर खेलना चाहते थे. अच्छी फील्डिंग मगर 2 रन लेने में कामयाब. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चलता हुआ तीसरा ओवर, जिसे पूरा करते हुए गेंदबाज सौरभ
चला सुपर 11चे कॅप्टन सर, हा शेवटचा कॉल असेल तुम्हाला. भरपूर वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झालेला आहे. हा शेवटचा कॉल असेल. एवढा वेळ नसतो सर टॉस साठी. इस बार खेलना चाहते थे और यहाँ पर कैच ड्रॉप होते हुए अपनी फॉलो थ्रो में कैच खेलना चाहते थे सौरभ और जीवनदान मिलता हुआ यहाँ पर सुंदर राठौड़ को. चलता हुआ तीसरा ओवर और रन संख्या अभी भी रुकी हुई 16 रनों पर, 1 विकेट के नुकसान में. चलता हुआ आज के दिन का दूसरा मुकाबला वनी 11 वर्सेस मालेगांव वाशिम के बीच में. इस बार फुलटॉस गेंद खेलना चाहते थे, फील्डर वहां पर मौजूद और यहां पर खराब फील्डिंग और जिसका नतीजा गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए. डीजे जळगाव संघाचे कॅप्टन अरविंद सर आणि बुलढाणा एग्रो स्पार्टनचे योगेश सर. आणि टॉस कॉल कोणाचा असणार आहे? ठीक आहे चला. बुलढाणा संघाचा कॉल असेल. हेड इज द कॉल आणि हेड इट इज. बुलढाणा एग्रो स्पार्टनने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून सर काय असणार आहे? तर मला तर वाटते बॉल फर्स्ट. येस. काय सांगसाल सर आपल्यावरती एवढ्या टुर्नामेंटची मोठं टुर्नामेंट आपलं बुलढाणा एग्रो स्पार्टन आपल्याला मान भेटलेला आहे. पूर्ण जबाबदारी मी बघतोय रोज 2-3 दिवसांना 8-8 10 आपल्याला या ग्राउंडवरती वाचताय. काय सांगसाल नियोजन आणि आता कॅप्टनशिप पण करणं आपल्याला? कसं आहे, आयोजन करून खेळणे हे वेगळा भाग असतो. जवळपास आमची टीम, मी आहे, संभा आहे, रवींद्र शिंगणे, दत्ता भाऊ, आमची स्पार्टन टीम जवळपास 1 महिना झाले फक्त 6-6 5-5 तास झोपलेले आहे. आणि आयोजनाची जबाबदारीसोबत कलेक्शन म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही, पण माझ्यावर प्रेम करणारे माझे महाराष्ट्रातील तमाम क्रिकेट प्रेमी फक्त 10 मिनिटामध्ये 6,20,000 रुपये एंट्री फी जमा केली विदाऊट रूल रेग्युलेशन, माहिती नसताना, आणि माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्यांचा विश्वास पूर्ण करून दाखवेल. माझ्यासोबत माझी पूर्ण बुलढाणा ॲग्रो असोसिएशन आहे आणि पूर्ण माझा महाराष्ट्रातील ॲग्रो परिवार आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. सर टॉस हरलेला आहे. जर टॉस जिंकला असता तर काय केलं असतं आपण? आम्ही तर फिल्डिंगच घेतली असती, पण और गेंदबाजी के लिए सचिन वैद्य. तर आम्ही बॅटिंग चांगली करू आणि जवळपास स्कोर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करू. किती स्कोर काढसाल? 100+ ठेवू सर. 6 ओव्हरचा मॅचेस आहे. काय सांगसाल ग्राउंड बद्दल? ग्राउंड कसं वाटलं आपल्याला, नियोजन वगैरे? नियोजन 1 नंबर आहे सर, आणि ग्राउंड तर लाजवाब आहे, कारण की पूर्ण जवळपास पूर्ण रिंग आहे आणि या रिंग मध्ये जवळपास खेळणं म्हणजे एकदम फील इंटरनॅशनल फील होतं सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर बुलढाणा एग्रो स्पार्टनने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. सचिनजी चिम सर. और फिर से यहाँ पर बैक टू बैक 4 रन बाउंड्री लगाने में कामयाब बल्लेबाज. फिर से खेलना चाहते थे, रनआउट का चांस हो सकता है. अपील यहां पर
फिर से खेलना चाहते थे, इस बार फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो। और रन संख्या 29 रन, 29 रन, 1 विकेट के नुकसान पर चलता हुआ ये चौथा ओवर, जिसे पूरा करते हुए गेंदबाज सचिन वैद्य इस बार खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पर नहीं, गेंद दूसरे रन की कोशिश और कामयाब दोनों ही बल्लेबाज। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जहां पहुंचे 31, 31 रन। और रिटायर आउट होते हुए यहाँ पर विशाल, उनकी जगह पर बल्लेबाज रविंद्र सपकाळ। रन संख्या 31, 31 रन, 4 ओवर की समाप्ति के बाद। अभी भी 2 ओवर का खेल आना बाकी, 12 गेंदों में 33 रनों की जरूरत। पटकी हुई गेंद कट करना चाहते थे, अच्छी फील्डिंग, फिर भी 1 रन लेने में कामयाब। फिर से गेंदबाज तैयार, विकी इस बार लपेट कर खेलना चाहते थे, बीट होते हुए बल्लेबाज सुंदर राठौड़। अच्छी गेंदबाजी विकी की, अपने कोटे का दूसरा और टीम की तरफ से 5वां ओवर लेकर बीच मैदान पर देखी जा सकती है। अभी भी 10 गेंदों में 32 रनों की जरूरत। इस बार पटकी हुई गेंद, अच्छी शॉट लगाई थी मगर विकेट का पतन होता हुआ यहाँ पर सीधा फील्डर को चुना बल्लेबाज ने, और लगता हुआ तीसरा झटका डीजे। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, बीट होते हुए बल्लेबाज उमेश, और अच्छी गेंदबाजी अभी तक इस ओवर में देखने को मिली। अभी भी 7 गेंदों में 30 रनों की जरूरत। बड़े हिट लगाना पड़ेगा अगर इस मैच को जीतना है तो। बेहतरीन गेंदबाजी अभी तक गेंदबाज की तरफ से। फिर से यहाँ पर गेंद खेल दी सीधी डाउन द ग्राउंड, फिर से 2 रन के दौड़ते यहाँ पर रनआउट का चांस हो सकता है।
और 2 रन यहाँ पर दौड़कर पूरे होते हुए इसी के साथ ओवर की समाप्ति 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 36 रन 3 विकेट के नुकसान में। डीजे थँक्यू डीजे. तो ग्राउंड मधला बॉल बाहेर फेक जा प्रतीक भाऊ. आखिरी ओवर लेकर अरविंद. फुलटॉस गेंद यहाँ पर रनआउट का चांस होता है. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रही है यहाँ पर. तीसरे रन की कोशिश मगर नकारा बल्लेबाज ने. अभी भी 5 गेंदों में 26 रनों की जरूरत. पांच गेंदे और 26 रन. फिर से उठाकर खेलते हैं हवा में गेंद. फिर से यहाँ पर कैच ड्रॉप होती हुई रनआउट का चांस हो सकता है और अच्छी रनिंग है. फिर से यहाँ पर 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. और धीरे धीरे रन संख्या जब पहुंचे 40 रनों पर. अभी भी 4 गेंदों में 24 रनों की जरूरत. 4 बड़े 6 लगाने पड़ेंगे अगर इस मैच को जीतना है तो. इसके बाद में होने वाला मुकाबला बुल्डाना स्पार्टन वर्सेस जळगांव के बीच में. टॉस जीतकर यहाँ पर बुल्डाना स्पार्टन ने फील्डिंग का फैसला चुना और जल्द से जल्द सभी प्लेयर यहाँ पर तैयार रहे बुल्डाना स्पार्टन के. अभी भी 3 गेंदों में 23 रनों की जरूरत. इस बार खेल दिया है फील्डर फिर से यहाँ पर मौजूद. अच्छी फील्डिंग उतना अच्छा थ्रो. और यहाँ पर धीरे धीरे अपने कब्जे में करते हुए मैच वनी. विकेट का पतन यहाँ पर होता हुआ. बल्लेबाजी के लिए मनोज सुरवे और अपने कब्जे में करते हुए मैच यहाँ पर वनी 11. अच्छी बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी और अच्छी फील्डिंग का नजारा देखने को मिला. इस बार खेल दिया है मनोज सुरवे और इसी के साथ ये मैच यहाँ पर जीतती हुई वनी 11 और बुल्डाना स्पार्टन जल्द से जल्द अपनी फील्डिंग सजाए. कप्तान योगेश सर से गुजारिश है. हॅलो. और इस मैच के मैन ऑफ द मैच है विक्की. चला योगेश सर आपली टीम ग्राउंड मध्ये न्यायची आहे. फिल्डिंग सजवायची आहे. आपल्याकडे वेळ कमी